माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता नव्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता। सरळ कामं सगळे करतात, एखादं वाकडं करून सरळ केलं तर लोक दखल घेतात, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य। दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात मोठा तणाव, दुचाकी पेटवल्या, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज। सध्या तणावपूर्ण शांतता। यवतमध्ये जाऊन अजित पवारांनी घेतला आढावा। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचा नाही म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना अजितदादांनी सुनावलं। एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केलं म्हणजे ती पक्षाची भूमिका नसते, अजितदादांचं वक्तव्य। पुणेकरांना तुम्ही आजही पुण्याचे वाटत नाहीत, कोल्हापूरचे वाटता, अजित पवारांचे चंद्रकांत पाटील यांना चिमटे। आपण एकत्र येणार होतो तेव्हाच ठरलं होतं की मी पालकमंत्री असेन, दादांचा टोला। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर। पनवेलमध्ये आज मेळावा होणार। निवडणुका कधीही लागतील, कामाला लागा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरेंनी घेतला मुंबईतील परिस्थितीचा आढावा। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कांदिवलीत गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन। कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। पालिका निवडणुकीमध्ये गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच सुरू होणार। दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश। कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण। कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीण प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न। हत्तीणीला वंतारामधून परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू, आबिटकर यांची माहिती। तर कोर्टाने आदेश दिल्यास हत्तीण परत करू, वंतारा सीईओंनी केलं स्पष्ट। कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईमध्ये माघी गणेश मूर्तींचं आज विसर्जन। पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रामध्ये बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार। लाडक्या बहिणींचे पैसे रक्षाबंधनाच्या आधी खात्यात जमा होणार। मंत्री आदिती तटकरे यांचं ट्विट करत संभाषण। रक्षाबंधन आनंदात साजरा करता येणार। महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बीड पोलिसांकडून 4 जणांची चौकशी। गोट्यागित्तेच्या मागावर सुद्धा पोलिसांची पथकं रवाना। कित्येक महिने उलटूनही आरोपी सापडेनात, बीड पोलीस हतबल।